नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम ह्या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी टेक्निशियनसाठी फॉर्म भरलेले आहेत. तुम्हा सर्वांना माहिती आहे आर-आर-बीमध्ये टेक्निशियनची एक वॅकन्सी आलेली आहे, जी ग्रेड 1st अँड ग्रेड 3rd साठी आहे. ओके. मग ही जी वॅकन्सी आली आहे त्याबद्दल आपण यूट्यूबचे दररोजचे लेक्चर घेतच आहोत, ज्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न सामान्य विज्ञानाचे तुम्ही शिकत आहात, हो की नाही? मग आता ह्याचा टोटल सिलेबस काय आहे, याच्यामध्ये किती क्वेश्चन तुम्हाला येणार आहे आणि ते कशावर असणार आहे, हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे टेक्निशियनसाठी. टेक्निशियनचा जो अभ्यासक्रम आहे तो जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करून घ्यायचंय. ओके. तर टेक्निशियनमध्ये सामान्य विज्ञान तुम्हाला खूप जास्त मार्क्सला विचारलं जातं. आपण बघणारच आहोत पुढे. तरी चला पटकन सगळ्यांनी सेशन लाईक करून घ्या आणि पटापट शेअर सुद्धा करून घ्यायचं आहे. ओके. तर बघा, सगळ्यात पहिले आपण बघूया ग्रेड 1st सिलेबस. ठीक आहे. मी तुम्हाला सांगणार आहे की ग्रेड 1st मध्ये कशा पद्धतीचं सायन्स विचारलं जातं, किती मार्क्सला असतं, त्याच्याबद्दलचे आपण जे अतिसंभाव्य प्रश्न घेतो आहे, त्यामध्ये कुठल्या टॉपिकचे आतापर्यंत आपण घेतले, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघा, टेक्निशियन एक्झाम ग्रेड 1st. ठीक आहे. ग्रेड 1st साठी मी तुम्हाला सांगते. बघा, इथे नाही जरी दिसलं तरी मी तुम्हाला सगळं इथे एक्सप्लेन करणार आहे. आता इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असणार आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला आन्सर आणि 4 तुम्हाला आन्सर ऑप्शन असणार आहे, एक क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप तुमचे एक्झाम असणार आहे. याच्यामध्ये तुमचे 100 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहे. किती मार्क्स असणार आहे बाळांनो? 100 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहे. मग आता 100 मार्क्स आहे, पण ते कसे डिस्ट्रीब्यूट केले गेलेले आहेत, तर सब्जेक्ट आपण बघणार आहोत. बघा, जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेसला किती आहे क्वेश्चन? 10. त्याचे मार्क्स 10. लक्षात आलं? त्याच्यानंतर आहे रिझनिंग. रिझनिंग पण अति महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्रत्येक भरतीला, म्हणजे तुम्ही जर रेल्वे भरती करत असाल तर तुम्ही कुठल्याही एक्झामला बसाल तर तुम्हाला तिथे रिझनिंग येणार आहे. ठीक आहे. जसं की एस-एस-सी ला सुद्धा येतं, आपल्या आर-आर-बीच्या ज्या बाकी एक्झाम आहे त्याला सुद्धा आहे, ALP आहे, ग्रुप डी आहे, त्याला सुद्धा रिझनिंग हा सब्जेक्ट तुमचा आहे. त्यामुळे रिझनिंगवर पण जास्त फोकस करा. ओके. रिझनिंग जे आहे तुमचं तर आहे 15 प्रश्न 15 मार्कासाठी. ओके. त्याच्यानंतर कम्प्युटर टेस्ट होणार आहे तुमची. ठीक आहे. बेसिक आहे, बेसिक कम्प्युटर बद्दल, कम्प्युटरचे जे ऍप्लिकेशन्स असतात त्याबद्दलही इथे प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न आहे तुमचे 20 मार्काला. ठीक आहे. किती? 20 प्रश्न आहे, 20 मार्क्सला आहे. त्यानंतर आहे मॅथेमॅटिक्स. ओके. मॅथ्स. आता मॅथ्स आणि रिझनिंग हे तुम्हाला महत्वाचं आहे. तुम्ही कुठलीही एक्झाम दिली तरी सुद्धा. ओके. मॅथ्स तुम्हाला 20 प्रश्न आहे, 20 मार्काला. आणि नंतर आहे बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग. ओके. सो आता हे जे बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग, तर इंजिनिअरिंगचे कुठले टॉपिक ह्याच्यामध्ये आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड, हीट, है ना, तर हे सगळ्या टॉपिक ह्याच्यामध्ये ऍड आहे. तर सायन्स जे आहे ते तुम्हाला 35 मार्क्सला विचारलं जाणार आहे. 35 क्वेश्चन 35 मार्क्ससाठी विचारले जाणार आहेत. तर हे लक्षात ठेवायचंय. यासोबत भरपूर जणांचा प्रश्न असतो की मॅडम निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो, ह्या एक्झामला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3. बघा, 1/3 तुम्हाला काय देणार आहे? निगेटिव्ह मार्किंग देणार आहे. तर हे लक्षात ठेवायचंय. जेवढे प्रश्न आपल्याला माहिती आहे, समजलेले आहे आणि सॉल्व्ह करता येत आहे, ज्याचं करेक्ट आन्सर माहिती तेच फक्त सॉल्व्ह करायचे. असं इथे होणार नाही की चला हे पण देऊन टाकू, ते पण देऊन टाकू, बरोबर तर बरोबर, चुकीचं तर चुकीचं, असं होणार नाही. तुम्ही जर एक क्वेश्चन चुकत असाल तर आधीच्या क्वेश्चनचे पण मार्क्स इथे कट होणार आहेत. तर हे लक्षात ठेवायचंय. 1/3 इथे तुमचे काय आहे? निगेटिव्ह मार्किंग आहे. हे बघितलं आपण ग्रेड 1st साठी. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया ग्रेड 3rd. ठीक आहे. तर ही जी ग्रेड 3rd ची जी एक्झाम आहे त्यासाठी काय असणार आहे बघा. आता ग्रेड 3rd साठी पण सेमच आहे, निगेटिव्ह मार्किंग 1/3च दिलेली आहे. ओके. आता इथे तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स विचारलेला आहे, सांगितलेलं आहे. तर क्वालिफाय व्हायचं असेल तर मार्क्स बघा, UR अँड EWS ला 40%, SC OBC यांना 30% आणि जर ST कोणी असेल तर त्यांना 25% पर्यंत असेल तरी सुद्धा तुम्ही क्वालिफाय होणार आहात. ओके. आता ग्रेड 3rd मध्ये बघा, जे की सिग्नलिंग वगैरे मध्ये काम करतात ना, ते ग्रेड 3rd मध्ये जातात. ठीक आहे. रेल्वेमध्ये. तर इथे पण सेम टू सेम तोच सिलेबस आहे, फक्त मार्क्स तुमचे काय झाले, थोडे चेंज झाले. जसं की मॅथेमॅटिक्सला 25. ठीक आहे. 25 क्वेश्चन येतात, 25 मार्क्स. बघा, मार्क्स इथे काय झाले, चेंज झाले. जसं की इथे बघा, मॅथेमॅटिक्स 20 ला होतं, इकडे लगेच 25 झालंय. तुम्ही जेव्हा ग्रेड 3rd देतात तेव्हा तुमचं मार्क्स जे आहे आणि क्वेश्चन जे आहे ते थोडे वाढतात. ओके. त्यानंतर रिझनिंगला पण 25 सेम. त्यानंतर जनरल सायन्सचे पण 35 होते आधी. सो आता नंतर तुमचे झाले आहे 40.
40 क्वेश्चन 40 मार्क्स. ठीक आहे, म्हणजे ग्रेड 3 साठी सामान्य विज्ञान तुम्हाला खूप जास्त काय आहे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर जास्त फोकस आहे त्यांचा. त्यामुळे त्याचा तुम्हाला खूप जास्त चांगला अभ्यास करावा लागणार आहे. सगळे सूत्र त्याच्यामध्ये बघावं लागणार आहे, कारण यात तुम्हाला न्यूमरिकल्स विचारण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा जनरल अवेअरनेस इथे 10च मार्काला दिलेलं आहे. जसं की आपण ग्रेड फर्स्टचा विचार केला तर इथे पण जनरल अवेअरनेस 10लाच दिलं होतं. त्याच सारखं ग्रेड फर्स्टला पण तेच होतं आणि सोबत ग्रेड थर्डला सुद्धा जनरल अवेअरनेस हे 10 मार्कासाठीच आहे. असे टोटल तुमचे 100 प्रश्न 100 मार्कासाठी झालेले आहे. टाईम तुम्हाला 90 मिनिटांचा असणार आहे आणि 30 मिनिटं ते एक्स्ट्रा देतात. कशासाठी? जे बघा जे कॅन्डिडेट आपण बोलतो ना अपंग वगैरे आहे त्यांच्यासाठी ते देतात 30 मिनिटं एक्स्ट्रा. पण तुमचा ओव्हरऑल टायमिंग 90 मिनिटाचा असणार आहे. तुम्हाला क्वेश्चन कशावर येणार हे कळलं असेल. मॅथ, रिझनिंग, जनरल अवेअरनेस अँड सायन्स हे तुमचं काय आहे कन्फर्म आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठेच त्यांनी कॉम्प्युटर दिलेलं नाहीये ग्रेड 3 साठी. आता ग्रेड फर्स्ट मध्ये कॉम्प्युटर पण होतं, बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशन्स. सो याचा अभ्यास फक्त ग्रेड फर्स्ट वाल्यांनीच करायचा आहे. लक्षात आलं? तर हा तुमचा ग्रेड फर्स्ट अँड ग्रेड थर्डचा होता अभ्यासक्रम सिलेबस. आता ह्या पद्धतीने आपण सिलेबस बघितला तर कसा अभ्यास करायला पाहिजे? काय वाटतं? अभ्यास करत असताना आधी पी-वाय-क्यूचा अभ्यास करायचा असतो. ठीक आहे. सो पी-वाय-क्यूचा अभ्यास करायचा असेल आणि पी-वाय-क्यूचा अभ्यास करून अतिसंभाव्य क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील, तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तरी सुद्धा चालणार आहे. पण सेल्फ स्टडी केल्यानंतर जर तुम्ही एखाद्या टॉपिकवरचे 50-60% पी-वाय-क्यू सॉल्व्ह करू शकत असाल तर तुम्ही कंटिन्यू करा. जर नसेल होत तर तुम्ही बॅचला ॲडमिशन घ्या. ठीक आहे. आपण दररोज सामान्य विज्ञानासाठी लेक्चर घेत आहोत है ना. रेल्वे एक्झाम ज्या तुमच्या होत आहे त्या प्रत्येकामध्ये कामी येणारे ठीक आहे प्रश्न आपण घेऊन येत आहोत. रोज तुमचं 10 वाजता लेक्चर सुरू होतं, ज्यामध्ये तुमचे सगळ्या पोस्ट इन्क्लूड केलेल्या आहे, सगळ्या पोस्टचे क्वेश्चन आहे. तर रोज डेली लाईव्हच्या लेक्चरला पण प्रेझेंट राहा आणि बॅच सुद्धा आहे. आपली बॅच आहे ग्रुप डी, एल-पी आणि एन-टी-पी-सी साठी. तर बॅचला सुद्धा ॲडमिशन घ्या. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. पुन्हा भेटूया अशाच अपडेट सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.